येस येस येस, कळवतो मी तुम्हाला. डॉक्टर, या प्लीज. अम्मा बरी आहे? आता आम्ही प्रयत्न करतोय, पण त्यांना हा आलेला पहिला अटॅक नाहीये. म्हणजे? त्यांना यापूर्वी पण एक अटॅक येऊन गेलेला आहे. त्यांची शुगर सुद्धा हाय आहे. कदाचित तो अटॅक सायलेंट असेल किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलंही नसेल. मला खरंच काहीच माहित नाहीये, पण असं अटॅक येऊन गेला आणि आम्हाला समजलंच नाही. असं कसं होईल डॉक्टर? मिस्टर परब, हे मी नाही सांगू शकणार, पण त्यांना याआधी डेफिनेटली अटॅक येऊन गेलेले आहे. कदाचित त्यांनी आणखीन काही कारणांमुळे तुम्हाला सांगितलं नसेल. काही नाही हो डॉक्टर, मला पूर्ण टेन्शन नको म्हणून सांगितलं नाही आम्हाला. स्वतःला सांभाळा. पण ती बरी होईल ना? हे बघा, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आता त्यांची कंडिशन सिरियस आहे. आम्ही प्रयत्न करतोय आणि अशा पेशंटची रिकव्हरी होते आणि ते सुद्धा लवकर होते, पण तरीसुद्धा 100% खात्री देता येत नाही. तुम्ही हवं तर पेशंटला एकदा बघू शकता. सुभाष भाऊजी काय म्हणाले डॉक्टर? आम्हाला याआधी पण मायनर अटॅक येऊन गेलाय. पण तिने आपल्याला काहीच सांगितलं नाही. डॉक्टर म्हणाले की तुम्ही अगदी वेळेत आणलं. थोडा जरी उशीर झाला असता तर. आता डॉक्टरांनी परमिशन दिली काकांना मावशीला भेटायला. पप्पा ऐका ना प्लीज, आम्हाला पण मम्मीला बघायचं प्लीज. नाही यायचं तुम्ही माझ्या पम्माला भेटायलाच काय तिच्या नजरेसमोर सुद्धा यायचं नाही तुम्ही. नको ग, नको. तुमच्या तोंडून ही हाक सुद्धा ऐकायची नाही मला. तुम्ही जे केले ना, जगातल्या कोणत्या आई बापाने बघायला लागू नये ही स्वामींकडे इच्छा आहे. आम्ही तुमचे कोणी नाही आहात आणि तुम्हीही आमचे कोणी नाही आहात.